नमस्कार, मी प्रदीप याजी. आपण बघता जन्मतलवी महाराष्ट्राचा महासंग्राम मुद्दा मतदारसंघाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये जे आहे आज आपण आलेलो आहोत खापा नगर परिषद येथे. आणि खापा नगर परिषदेमध्ये जे आहे हमेशा जे आहे बघायला गेलं खास करून बीजेपी आणि काँग्रेस याची चुरशीची लढत राहिलेली आहे. परंतु भाजपचे एक उमेदवार जे आहे त्यांनी कुठे जे आहे दमखमाने जे आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. युवा नेतृत्व आहेत, त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. बुडे साहेब, एकंदरीत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरले, आपणास असं का बरं वाटलं की आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे? मी गेल्या 10 वर्षापासूनचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. गेल्या 5 वर्षा आमच्याकडे 2017 ते 22 नगर परिषद बॉडी होती. 22 पासून पुढे प्रशासकीय राजवट होती. तर या गेल्या 5 वर्षात म्हणजे 2022ला निवडणुका होणं अपेक्षित होत्या नगर परिषदच्या, पण त्या काही न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळं पुढं संपूर्ण महाराष्ट्रात ढकलण्यात आल्या. त्यामुळे मी सन 2021 पासनं जे लोकांच्या कामात लागलो आहे, निवडणूक लढायच्या तयारीत लागलो आहे, या माध्यमातून संपूर्ण गावात माझा दांडगा जनसंपर्क झाला. बऱ्याच लोकांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, मजुरांची, माझ्या महिला माय बहिणींची व तरुण मित्रांची सर्वांची कामं या माध्यमातून करण्याची संधी मला प्राप्त झाली व निश्चितच यामुळे पक्षाने सुद्धा मला तिकीट दिली. एकंदरीत बघायला गेले खास करून जे आहेत मुद्दे सर्वच प्रकारचे असतात, असे काय नेमके 5 मुद्दे घेऊन आपण या रणांगणात उतरले? बघा, गेले 25 वर्ष इथे काँग्रेसचे आमदार होते आमच्या विधानसभेत, पण 25 वर्षानंतर आता आमचे दमदार कामगिरी असलेले आशिष बाबू देशमुख आमचे आमदार आहेत. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून जसं आमदार साहेबांचा संकल्प आहे की या सावनेर विधानसभेचे नवनिर्माण करायचं आहे त्यांना, तसंच आम्हालाही आमच्या खापा नगरीचं जे गतवैभव आहे ते परत एकदा प्राप्त करण्यासाठी या खापा शहराचे नवनिर्माण करायचं आहे, नवा खापा घडवायचा आहे, इथल्या तरुणांना रोजगार प्राप्त करून द्यायचा आहे, इथल्या महिलांना सक्षम करायचं आहे, खाप्यात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायचा आहे, शिक्षण घेणाऱ्या तरुणांना, विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्थित व्यवस्था अधिक कशी अपग्रेड करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे व एकंदरीत संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. एकंदरीत तुमची लढत कोणासोबत असं तुम्हाला वाटते बुर्डे साहेब? कारण की बघायला गेला काँग्रेस पक्ष मजबूत दावेदारी कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, आपण एक युवा नेतृत्व आहे, कशा प्रकारे लढत देणार? कारण की कुठेतरी बघायला गेलं धनशक्तीचा सर्वात जास्त उपयोग कुठेतरी ज्या काँग्रेस करत आहे. बघा, आमच्या पक्षांच्या नेत्यांप्रमाणे आणि आमच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे आमची लढाई कोणासोबत आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. ती काँग्रेस असो किंवा आमच्यातून वारंवार बंडखोरी करत असलेला एक गावातला विशिष्ट नेता असो, आमची लढाई 51% आहे. आम्हाला आपल्या प्रत्येक बूथवर 51% मतं प्राप्त करून घ्यायची आहे व सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने, सर्व या गावातील जनतेच्या आशीर्वादाने ते आम्ही निश्चितच मिळवून राहू. तुमचं मध्ये असं वेगळं काय बुर्डे साहेब, तुम्हाला असं वाटते की नगर परिषद खापाची जनता यंदा तुम्हाला मत काय असं वेगळं तुमच्यामध्ये? माझ्यामध्ये वेगळं असं आहे की तुम्ही जर उमेदवार इतर बघितले रिंगणात असलेले, मी स्वतः एक सुशिक्षित अभियंता आहे, मी ग्रॅज्युएट इंजिनियर आहे आणि मला गेल्या 10 वर्षात प्रशासकीय कामकाज करण्याचा अनुभव आहे. या खापा शहरातील मी एकटा असा व्यक्ती आहो इतर उमेदवारांपैकी की ज्याने या खाप्या शहरातील सर्व प्रमुख विषय, सर्व एक नाही, मी तुम्हाला 10, 12, 15 प्रमुख विषय असे सांगतो की ते विषय मी शासन दरबारी मांडले आमच्या नेते मंडळीकडे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असतील, पालकमंत्री बावनकुळे साहेब असतील आणि गेल्या 11 महिन्यापूर्वी आम्हाला लाभलेले आमचे दमदार कामगिरी असलेले डॉक्टर आशिष बाबू देशमुख असतील. यांच्याकडे मी सातत्यानं प्रत्येक आपल्या गावातील समस्या, लोकांच्या अडचणी, प्रमुख शासकीय प्रशासकीय मुद्दे मांडत गेलो, त्याचा पाठपुरावा करत गेलो व या माध्यमातून माझी खापा शहराची खऱ्या अर्थाने मी एकट्याने, आमच्या एकट्या पक्षाने खऱ्या अर्थाने सेवा केलेली आहे. एकंदरीत जर आपण निवडून येतात सर्वप्रथम कोणत्या कामाला प्राधान्य द्याल, त्याची कालावधी काय असेल, किती दिवसात आपण ते कव्हर कराल? बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्वलंत मुद्दा या खापा शहराचा असलाय, ब्रिटिश काळापासूनची आमची नगर परिषद आहे. सन 1867ला स्थापित झालेली नगर परिषद. नगर परिषद 1867 असल्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स जे भवानी माता मंदिर बाजार चौकासमोर जे उभारलेलं आहे, त्या बाजारपेठेची दशा अतिशय दुर्दशा झालेली आहे व यामुळे आमच्या बाजारपेठेचे जे महत्त्व होतं, जे दळणवळण होतं, जो व्यवहार होता, जो व्यापार होता, तो अतिशय खालावलेला आहे. त्याला प्राथमिकतेने मी निवडून येताबरोबर
2 वर्षात प्राधान्याने मला या गावातली प्रमुख मुख्य जे बाजार चौकातली बाजारपेठ आहे त्याला पुनर्स्थापित करून त्याचे शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण करून या गावाचे गतवैभव आणि इथल्या तरुणांना, व्यापाऱ्यांना, रोजगारांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून तिथे संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. एकंदरीत आपल्यासोबत जे इथे होते पियुष बुडे, जे भाजप उमेदवार आहे, कुठेतरी जे खापा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी ते रिंगणात उतरले आहेत. त्यांनी सांगितलं की रोजगाराचा सर्वात मोठा जो मुद्दा आहे, आज युवकांना रोजगार नाही, त्याकरता ज्या मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, असे असंख्य जे समस्या आहेत त्यांनी सांगितलं की मी जर निवडून इथं आल्यानंतर जे आहेत भाजपचे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे आहेत सर्वांगीण विकास कृती जे आहेत खापा नगर परिषदेचा करू. एकंदरीत चुरशीची लढाई हमेशा राहिलेली आहे भाजप आणि काँग्रेसची, परंतु हा गड कुठेतरी काँग्रेसचा मानला जात होता, परंतु भाजपने कुठेतरी जे आहेत सावनेर विधानसभेमध्ये जे आहेत एक उत्तम कामगिरी केली होती आणि कुठेतरी आशिष देशमुख इथून निवडून आले होते. तीच भूमिका म्हणून पियुष बुडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. का ते हे गड तोडतील का हे बघणं योग्य असेल. तेव्हापर्यंत आपण बघत राहा जनमत लाईव्ह न्यूज. रजत पंडित सोबत, महाराष्ट्राचा महासंग्राम, मुद्दा मतदारसंघाचा.